नमस्कार. काल केले होते मेथीचे लाडू ऑर्डरसाठी. त्यासाठी 2 दिवस आधी मी मेथी भाजून छानपैकी तिला थंड केलं आणि मिक्सरला लावून तिला चाळून घेतलं. चाळल्यानंतर जी पूड राहते ती डबीत भरून ठेवा, फोडण्यांसाठी वापरता येते. आणि मग जी बारीक पूड होती ती तुपामध्ये मी भिजत ठेवली 2 दिवस. आणि जेव्हा लाडू करायचे त्या दिवशी मग मखाणे भाजून घेतले, म्हणजे बोटाच्या चिमटीत घेतल्यावर चुरता येतील इतपत क्रिस्पी. त्यानंतर लागोपाठ मग आपण अळशी, हालीम, ओवा, खसखस, 10 ते 15 काळी मिरी हे सगळं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. सुकं खोबरं छानपैकी लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. नाहीतर मग ते कच्चं राहिलं तर खवट होतं. मग तुपामध्ये की नाही सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स मी फ्राय करून घेतले. 2 ते 3 बॅचेसमध्ये मी डिंक फुलवून घेतला मस्तपैकी. मग खारीक पावडरसुद्धा तुपामध्ये रोस्ट करून घेतली. आणि 1 वाटी सत्तूचं पीठ मी ॲड केलं होतं खमंगपणासाठी आणि बाइंडिंगसाठी. तेही तुपामध्ये खरपूस भाजून घेतलं. त्याच्यानंतर मग गव्हाचं पीठ जे होतं ते मी ॲड केलं आणि जसं-जसं तूप लागेल तसं-तसं तूप घालून मी हेही रोस्ट करून घेतलं. आणि हे सगळं झाल्यानंतर मग जे आपले रोस्ट केलेले पदार्थ होते, जिन्नस होते, ते सगळे मी मिक्सरला लावून घेतले. डिंक वाटीने चुरून घेतला. ड्रायफ्रुट्स थोडे जाडसर ठेवले आणि हे सगळं मिश्रण एका टोपामध्ये मिक्स केलं. 2 ते 3 चमचे तुपामध्ये गूळ चिरून तो विरघळवून घेतला. त्यातच जी मेथी भिजत घातलेली होती तीही घालून घेतली. सगळ्या मिश्रणाचे हे असे सुंदर लाडू वळले. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.